भाजप आणि शिवसेना यांच्या जागा वाटपाचा तिढा जो आहे तो सुटत नाहीये। पुण्यातील रॅमी ग्रँड हॉटेलमध्ये खरं तर शिवसैनिकांची आता बैठक सुरू आहे। या बैठकीसाठी नाना भानगिरे असतील, नीलम गोरे असतील, रवींद्र धंगेकर असतील हे जे उपस्थित आहेत, त्याचबरोबर उदय सामंत हे देखील थोड्या वेळात या ठिकाणी येणार। मात्र शिवसैनिकांची भावना काय आहेत, खरं तर अजून देखील अवघे 4 ते 5 तास राहिलेले आहेत। एबी फॉर्म वाटण्यात आलेले नाहीयेत, अजूनही जागा वाटपांचा तिढा सुटत नाहीये। काय तुमच्या भावना आहेत? माझ्या स्पष्ट भावना आहेत, जर जागा वाटपाचा तिढा सुटत नसेल तर ताबडतोब जे लढणारे उमेदवार आहे त्यांना एबी फॉर्म द्या, हे मी वरिष्ठ नेत्यांना त्यांना विनंती करतो। काय वाटतंय, कोण हे सगळं कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होतोय का शिवसैनिकांना, किंवा कुठेतरी तुमचा विचार केला जात नाही असं वाटतंय का? 100%, कारण एवढी चांगली शिवसेना पुणे शहरामध्ये परिस्थिती आहे की त्यांचे स्वबळावर सुद्धा शिवसेनेचे उमेदवार निवडून येऊ शकतात। हे या निवडणुकीच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला कळेलच। परंतु अशा पद्धतीने कार्यकर्त्याला कुठेतरी दाबून ठेवायचं, हे कृपया वरिष्ठांना मी मनापासून कळकळीची विनंती करतो की आपण ताबडतोब आदेश द्या। आम्ही आदेशाचे पालन करणारे कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत। शिंदे साहेब जो आदेश देतील तो शिरसन्मान मानू आणि यापुढे परंतु आता 3 वाजता शेवटची उमेदवारी भरायची तारीख आहे, त्यामुळं उमेदवाराला टांगती तलवार त्याच्यावर आहे। ज्याला खरंच इलेक्शन लढवायची त्यांनी संपूर्ण तयारी पूर्ण करून ठेवलेली आहे, परंतु एबी फॉर्म नसल्यामुळं, पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असल्यामुळं त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही, त्याला आता भरायचा आहे, तर ताबडतोब एबी फॉर्म द्यावे। काय वाटतं, कोणामुळे या सगळ्या गोष्टीला सामोरे जावं लागते? कारण खरं तर अवघे 3-4 तास राहिलेत, अजूनही सांगण्यात येते की 3 वाजता अंतिम निर्णय स्पष्ट होईल। मग पुढं काय आता? पुढे या ठिकाणी पक्ष जो आदेश देईल तो आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मान्य आहे, परंतु मी नेते मंडळींना विनंती करतो आपल्या माध्यमातून, आपण ताबडतोब एबी फॉर्मचं वाटप करा किंवा स्पष्ट सांगा युती आहे, आम्ही त्याप्रमाणे कामाला लागू। नक्कीच आपण बघतोय खरं तर आणखी देखील काही जण आहेत आपल्या सोबत। दादा, अवघे 3 ते 4 तास राहिलेले तरी सुद्धा एबी फॉर्म दिलेला नाहीये, खरं तर एवढा मोठा संभ्रम या ठिकाणी दिसतो। आता आमचे महानगर प्रमुख धंगेकर साहेब तुमच्या मीडियाशी बोललेत की कार्यकर्त्यांच्या भावनांचा नक्की सन्मान होईल, त्यामुळे अजून कार्यकर्ते थांबलेत की त्यांना न्याय मिळणार आहे, त्यामुळे अजून भूमिका थांबायचीच आहे। नक्कीच आपण बघतो या रॅमी ग्रँड हॉटेलमध्ये जे आहे ते कार्यकर्ते जे आहेत ते कुठेतरी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर होत आहेत। त्याचबरोबर असं देखील सांगण्यात येते, जे पक्षाकडून सांगण्यात त्याचप्रमाणे मात्र आम्ही स्वबळावर सुद्धा लढू शकतो, आम्हाला एबी फॉर्म देखील अजून दिलेले नाहीयेत, लवकरात आमची तयारी आहे, मात्र अजूनही एबी फॉर्म दिले नसल्यामुळे आम्हाला फॉर्म भरता येत नाही, अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या रॅमी ग्रँड मध्ये शिवसैनिकांकडून देण्यात येत आहेत। प्रियंका परदेशी, story.com पुणे।